फक्त 2 शिट्ट्यांमध्ये मसूर भात हा तयार होतो. अगदी हलका फुलका आणि उन्हाळ्यासाठी स्पेशल. कारण उन्हाळ्यामध्ये जेवावंसं वाटत नाही, त्यासाठी असा मसूर भात एकदा नक्की ट्राय करा. खाल्ल्यावर पोट भरेल पण मन भरणार नाही. तर मीडियम साईजचा एक बटाटा घेतला, मीडियम साईजचा टोमॅटो, 2 मीडियम साईजचे कांदे, 1 लिंबू, 1 इंच अद्रक तुकडा, लसणाच्या पाकळ्या आणि अशा पद्धतीने जे आहे चॉपिंग करून घेऊया ह्याची. तर बटाटे जे आहेत मी मीडियम साईजचेच कट करणार आहे, कारण ज्यावेळेस मसूर भात रेडी होतो तर बटाटा आणि टोमॅटो जो आहे छान असा कुस्करून त्यामध्ये खाल्ला की चव आणखीन वाढते. तर अशा पद्धतीने टोमॅटोसुद्धा कट केले आणि बटाटासुद्धा कट केला. लिंबूमधून अर्धाच लिंबू घेऊया. त्यानंतर इथे जे आहेत कमी तिखटाच्या मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या 3 ते 4 आणि तिखटाच्या सुद्धा 2-3 मिरच्या घेतलेल्या होत्या. आता इथे तिखटाचं प्रमाण जे आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा करू शकता. त्यानंतर इकडे एक कुकर घेतलं, त्यामध्ये 2 पळी तेल घातलं. तेल छान तापलं की अर्धा चमचा मोहरी घातली, अर्धा चमचा जिरे घातले. जिरे मोहरी छान फुलले की एक मसाला विलायची, 1 स्टार फूल, 2-3 लवंग, 2-3 मिरे आणि 2 तमालपत्र. छान असे खडे मसाल्याने सुद्धा सुवाद अतिशय खमंग येतो, त्यामुळं खडे मसाले जे आहे नक्की आवर्जून घाला. त्यानंतर लसूण जो आहे हलका ठेचून घेतला होता, लसूणसुद्धा घालून घेतला आणि अगदी 1 ते 2 मिनटं मीडियम फ्लेमवर लसूण जो आहे तळून घेऊया, म्हणजे लसूणमधला जो उग्र वास आहे तो निघून जातो. त्यानंतर मिरचेचे जे आहे असे मोठे मोठे काप करून घेतलेले होते ते सुद्धा घातले. 2 मिनटं मिरच्यासुद्धा तेलामध्ये तळून घेतल्या. त्यानंतर कांदा जो आहे कट केलेला होता तो सुद्धा घातला. कांदासुद्धा फ्राय करून घेऊया. तर हे बघा अशा पद्धतीने जे आहे कांदासुद्धा फ्राय करून घेतला. आता कांदा जो आहे खूप असा गाळ होईल किंवा मग खूप रंग बदलेल इतका नाही, फक्त हलका जो आहे तेलामध्ये मऊ पडेल इतकाच आपल्याला कांदा भाजायचा आहे. त्यानंतर बटाटासुद्धा कट केलेला होता तो सुद्धा घातला. एका मागोमाग सर्व भाज्या ज्या आहे घालून घेतल्या. आता इथे आणखीन तुम्हाला काही भाज्या घालायच्या असल्या तर तुम्ही ॲड करू शकता, जसे की शिमला मिरची, त्यानंतर पावट्याचे दाणे वगैरे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. पण ह्या मिनिमम भाज्या जरी घातल्या ना तर मसूर भात जो आहे अप्रतिम तयार होतो. त्यानंतर टोमॅटोसुद्धा मी मीडियम साईजचेच कट केले होते, कारण आपण ज्यावेळेस भात रेडी होतो कुस्करून टोमॅटो खातो ना, चव अतिशय खमंग छान लागते. त्यानंतर अर्धा चमचाला थोडीशी कमी हळदी घातली. त्यानंतर अर्धा चमचा जे आहे लाल तिखट घातलं. त्यानंतर अर्धा चमचाला थोडंसं कमी काश्मीरी मिरची पावडर घातली, अर्धा चमचा धनेपूड घातले. तर इथे तिखटाचं प्रमाण जे आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. त्यानंतर मसाले छान असे परतवून घेतले 2 मिनटं, म्हणजे मसाल्यातला जो रंग आहे तो छान निघून येतो, फ्लेवरसुद्धा निघून येतो. हलकं 2 ते 3 चमचे पाणी घातलं, म्हणजे मसाला जो आहे तळाला करपणार नाही. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता इथे जे आहे थोडंसं पाणी नक्की घाला, नाहीतर मसाला जो आहे खाली करपला जातो. 1-2 मिनटं आपण फक्त वाफ घेऊया. तोपर्यंत इकडे 1 वाटी तांदूळ जो आहे मी इथे कोलम तांदूळ वापरलेला आहे. तर कोलम तांदूळ स्वच्छ धुवून 15 मिनटं मी इथे भिजवत ठेवलेला होता. आता तांदूळ कुठलाही घेतला तरी त्याला 15 मिनटं नक्की भिजवा. फक्त कणी तांदूळ किंवा तुकडा बासमती घेतला तर भिजवू नका. त्यानंतर इकडे भाज्यासुद्धा छान अशा खमंग जे आहे परतल्या गेल्या होत्या आणि मसाल्यांचा सुद्धा सुवाद सुटला होता. तर अर्धी वाटी मसूर जे आहे मी सकाळीच भिजवून ठेवलेले होते, त्यातलं एक्स्ट्रा पाणी काढून घेतलं, ते सुद्धा घातले. त्यानंतर तांदूळातलं सुद्धा एक्स्ट्राचं पाणी काढून घेतलं, तांदूळसुद्धा घातले. आता इथे जर तुम्ही सकाळी मसूर भिजवलेले नसतील तर तुम्ही हवं तर 1-2 तास अगोदरसुद्धा मसूर भिजवले तरीसुद्धा मसूर छान पद्धतीने भिजतात. फक्त भिजवण्याच्या अगोदर काय करायचं, थोडंसं कोमट पाण्यामध्ये भिजवायचं, म्हणजे छान पद्धतीने भिजले जातात. आता 2 ते 3 मिनटं छान असा तांदूळ आणि मसूर जो आहे मसाल्यामध्ये कोट करून घेऊया आणि हलकं जे आहे फ्राय करून घेऊया, म्हणजे तांदूळातलं एक्स्ट्राचं पाणीसुद्धा निघून जाईल आणि छान असे मसाल्यांमध्ये कोटसुद्धा होतील. आता इथे 1 वाटी कोलम तांदूळ घेतलेला होता, तर 3 वाटी पाणी घातलेलं आहे, कारण कोलम तांदूळासाठी जास्त प्रमाणात पाणी लागतं आणि कोलम तांदूळ जो आहे चांगल्या पद्धतीने फुगतो डबल टिबल, त्यामुळं येथे कोलम तांदूळ जो आहे त्याला मी तिपटीने पाणी घेतलेलं आहे. तर इथे जर तुम्ही बासमती वगैरे वापरत असाल तर दुपटीने पाणी घ्या. त्यानंतर अर्धा लिंबाचा रस जो आहे पिळून घेतला आणि एक उकळ काढूया आपण, म्हणजे काय होतं ज्यावेळेस मसूर भात शिजतो ना ते जे टोमॅटो बटाटा जो आहे वरती येऊन जो भाज्या सगळ्या थांबतात, तर तसं होणार नाही. त्यासाठी काय करायचं, कुकरचं झाकण न लावता एक छान अशी ढणढणीत उकळी काढून घ्यायची आणि मग कुकरचं झाकण लावायचं. तर इकडे कोथिंबीर घातली, उकळसुद्धा आलेली होती. 2 शिट्ट्या घेऊया. फक्त 2 शिट्ट्यामध्ये माझा भात तयार होणार आहे. आता तुमच्या कुकरला किती शिट्ट्या लागतात त्यावर तुम्ही शिट्ट्या घेऊ शकता.
शकता. तर हे बघा 2 शिट्ट्या झालेल्या आहे, वाफसुद्धा थंड झाली आणि मस्त असा खमंग वास येतोय बघा. कोलम तांदूळ तयार झाला, कोलम तांदूळाचा मसूर भात तयार झाला. चला मग नक्कीच एन्जॉय करा. या उन्हाळ्यामध्ये मसूर भात एकदा नक्की ट्राय करा. जेवणासाठी सुद्धा हलकं फुलकं आणि खायलासुद्धा चवदार आणि बनवायला तर अतिशय सोपा, त्यातल्या त्यात हेल्दीसुद्धा. एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचा मसूर भात कसा झाला तुमचा अनुभव माझ्याशी नक्की शेअर करा. आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. ही रेसिपी जी आहे जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर एक सबस्क्राईब नक्की करा. अशाच रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे सोप्या पद्धतीने अचूक प्रमाणात आणि परफेक्ट माहितीनुसार रेसिपी पाहूया. चला भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये.